चीकू, इसे क्या बोलते हैं? वरण गोटा। ये रोटी के वरण फल, तो आम्ही तो वरण गोटाच म्हणतो। तुअर की दाल में मतलब दाल बना के ऐसे इसको इस तरह से बनाकर उसमें पकाना है, बहुत टेस्टी। और साथ में अचार, पापड़ और हरी मिर्च या फिर चटनी जैसे भी हो, प्याज वगैरह, तो बहुत टेस्टी खाना लगता है। आपको दिखाऊंगी। और यही सब कुछ बना रहे यहाँ पर। आपके इसमें क्या बोलते हैं प्लीज़ बताना कमेंट करके। अलग अलग नाम है, वरण फल, वरण गोटा, और ये तीनों देखो कैसे लगे। इसका एक ही चाहिए। इतने बड़े बड़े बनाए इसने। मैंने से निकाला। ये जो दोनों बनो। चैनल आशु चिकू सुमित फैमिली व्लॉग। और देखो हम सब यहाँ पर बना रहे। ये हिमू, निकू, चिकू, और ये मेरी भाभी है छोटी वाली, भाग्यश्री। नाम ही लेती हूँ क्योंकि मेरे से छोटी भी है। और बड़ी वाली अंदर किचन में दाल बना रही। नहीं, इधर आई। हिमो दिखाओ, हिमो दिखा। वाह, ये देखो मस्त। अरे एवढं मोठं पतलं कर पतलं. हे जाड नाही ठेवायचा. चिकून पाहिजे किती मोठं आहे. चिकू असं असं हा तिथं नका सोडू ते त्याच्यावर हे करा. चिकू दादाची पाठीकडे जा. चिकू दादाची पाठीवर जा. चिकू दादाची पाठीमागे. तो करू दे ना पप्पा. तू कुठं चालला का? नाही व्हिडिओ दे व्हिडिओ. हां, इकडून ये तर दे. हे पण आई आई चिकू अजून पातळ कर त्याला. थांब 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 तसं नको करू. और ये वो जो बीच बीच में कर रहा है. कायचे काय करू नको त्याला. राहू दे. इधर इधर. मला द्यायचं रे. बाबा कोण आहे? कोणाला पाहुणे? कोणाला असं पाहुणे? कसं काय बनवलं तू नाही. पाहुणे. ए कोण हे काय? पोळी बघ, पोळी बघ. हे पोळी. एवढं काय पीठ लावून राहिलं. अरे कायचे हे करून कर. तो सरळ जातो ते नवीन वाटलं. चांगलं बनव. वाव म्हणून दे. वाव म्हणतो वाव. चिटकन का ह्याच्यावर चिटकन. साधारण ते गोळ्याच्या नंतर आपण बनवून दोन दोन गोळे होते हा. चिकू या मसाला आणतो. मसाला पीठ मसाला. ते कुठून आणतात? तू चांगला नाही बनवणार रे. किमू चांगला नाही बनवणार. ह्या साईजचं कसं तुम्ही कोणता बनवतो. वाटी दे. ते सांगितलं चिकन आणतो ना तू मोरे. हां ते तिरकं काढायचं. इकडे नाही, इकडे जाई. चिकू दादाकडे जा. तिकडे हे कांतारा इथे कांतारा. हो. आंटी वाटी दे. आंटी वाटी दे. आंटी या पोराचे गोळे घ्या चल करा. कारण ते लयच गोळे गोळे झाले. ए चिकू खाली नाही. काय हे एक एक भांडे तुम्ही भरून राहिले रे. हे किती जाड आहे.
पाव दे हे गोळे. हा? मिस कर दिया. पहिले झाले. आयते का करू कोण राहिलो? ठीक आहे. ही मोठी होय मोठी एवढं उडकून दे पीठ. काय काय लगेच बारीक केलं. काढू नको ते. काय इथेच काढून राहिलं ते. काय होते मग? मला काय नाही चिपकते ना ते. काय नाही पीठ टाकायचं मला दे ना. ते कोरडं पीठ टाकायचं म्हणजे दे ना. रस्सा घट्ट होत असतो. ते टाक जरा जास्त काय एवढं दे ना. पातळ रस्सा पीठ दे ना मम्मी. काय करायचं आहे? इथे पीठ. अरे तू तबला वाजवायला लागला. डेअरीवर तबला वाजवायला लागला. खाली बी जास्त पीठ लावायचं. जितकं पीठ लावलं ना तेवढं ते मस्त रस्सा बनतो. जातो कुठं? हा? तू कर असं. माझी वाटी. ते इकडे असं कर. 2 वाटे एक तिकून एक इकून एक वाटे आणि पैसे पिठांमध्ये सांडून करतो सांडू नको बरं सांभाळून ना आंड्रे नाही करत आहे. काय ग? आई झाड आहे काय? मग असं कर. असं कर, थांब. हं? आणत आहे ना. त्याच्यातलं दे ना कुठे तिच्यामध्ये? हे ए ओजस, ओजू कसं पाहिजे तसं. म्हण का गाणं. येते ही म्हण बरं कधी कधी म्हण बरं ओळे ओळे कधी 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 पुढं मजीद कधी मधी पीठ कमी झालं. पीठ कमी झालं रे. हा पीठने टेस्ट येत असते. ओजू खराब जास्त पीठ झालं कमी पीठ झालं. गरम पीठ आहे. हो गया हिमो? जो गरम आहे ते पीठ. हो गया. अरे पीठ उडत आहे. हो ना अरे एवढा? प्रत्येक वस्तू वरून टाक टाक म्हणून पोळ्याची टाकलं का उलट्या टाक हो गया. मेरा भी हो गया. मेरा हो गया ना. कोणती? कोणती आहे ना? ठीक आहे. राहिलो नाही अटॅक. हे पण देखा सर्कल बनवलं का ते? चिकू ते आई जवळ आता. चिकू झालं उठ आता. हो गया. मारू का?
हे हातून बसलेले आहेत ना रे. एक उडते ना बाळा. ठीक आहे. ताट दे नाही का माझ्याकडं ताट दे माझ्याकडं ताट नाही नाही बरं. नाही मसाला टाक रे. चांगले आहेत ना रे ते. ते काय ना मसाला टाक. अरे ए ते रुपा हम्म. चिकू नाही खात ना? राजू राजू चिको ए हात धु. हा? ते दाखव तुम्ही घेऊन नाही पाहिलं ना ते काढलं. केसरी ती बाजून पण नाही ठेवलं का बाई? पीठ टाकू का? ते झटक झटकते. पूरा पीठ लगा दिया. ये ले टावेल. चिकू टावेल से. टावेल ना कर ना. इकडे इकडे कस. इस तरह से बनाते ये दाल. तुअर दाल को क्या बोलते हैं उसको, चौका मतलब कड़ी पत्ता जीरा राइस तड़का देकर इसमें ये गेहूं का जो बनाए थे वो डाला है. और अच्छे से पकने के बाद अचार पापड़ नींबू प्याज मतलब ये सब सैलड और ये वरण रोटी बहुत टेस्टी लगती है. चमचा नको हं? इसको ताकि नीचे लग ना जाए. ये बहुत टेस्टी लगता है. आप भी इस तरह से बनाइए. एक नई रेसिपी मतलब गेहूं का आटा और तुअर दाल को तड़का देने के बाद इसमें पकाना. लाइट चली गई. लाइन गई. अभी आ गई लाइट. अभी खाना खाएंगे. 8:30 बज रहे. और आपको ये मेरा छोटा सा ब्लॉग और नई रेसिपी कैसी लगी प्लीज़ बताना. लाइक शेयर एंड सब्सक्राइब करना. मिलते हैं नेक्स्ट वीडियो. तब तक के लिए बाय.